नमस्ते मित्रांनो, तर फायनली बिग बॉसचे विनर झालेले तन्वी कोलते हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मित्रांनो, हे सीझन सुरू जेव्हा झाला त्यापासूनच आपल्याला कळत होतं की तन्वी यावेळेस बिग बॉसची विनर होणार आहे. ते सगळ्यांनाच माहिती होतं. पण यामधली काही डीप जे काही खोलवरती जे काही माहिती आहे ती जी आपल्याला भेटलेली आहे त्यावरती आपण बोलणार आहे. तर कोणीही व्हिडिओला स्किप करू नका, नाही तर तुम्ही मेन मुद्दा मिस करणार मित्रांनो. आता कारण की बिग बॉसचा एंड झालेलाच आहे आणि चांगल्या प्रकारे झालाय. पण इथे कुठेतरी बिग बॉसनं अनफेअरपणा केलेलाच आहे हे आपल्याला बघायला दिसलेलं आहे. आता मित्रांनो, चला आपण मुद्द्याकडे वळूया. आता मित्रांनो, यामध्ये जे 5 फायनलिस्ट होते यामधून एका एक्झिट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 5 लाखाची बक्षीस पण ठेवलंय, पण त्याला सगळ्यांनीच रिजेक्ट केले की सगळ्यांना पैशाचा मोह नव्हताच मित्रांनो. यामध्ये त्यांची जी मेहनत होती 100 दिवसाची हे प्रूव्ह करण्यासाठी ती ट्रॉफीसाठी त्यांनी पूर्ण 5 लाख पूर्ण सोडून दिले मित्रांनो. खरं तर ही 5 लाख अमाऊंट दीपालीताईनं घ्यायला पाहिजे होतं, जेणेकरून त्यांच्या गेमच्या हिशोबाने आणि त्यांच्या वोटिंगच्या नुसार त्यांना समजायला पाहिजे होतं. पण त्यांनी नाही घेतलं, कारण की त्यांना पैशापेक्षा ट्रॉफी महत्वाची होती आणि गेम जे खेळलाय जे 100 दिवस त्या घरामध्ये काढले ते महत्वाचं होतं. त्यामुळे त्यांनी ती बॅग रिजेक्ट केली, सगळ्यांनीच रिजेक्ट केली. आणि तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राकेश बापट हा गेम खेळतो, दुसरं काही नाही. तो रिटर्न फिरल्या गेलेला आहे, बजर काही दाबला नाही. तिथून 3 लाखापासून ते 4 ते 5 लाखापर्यंत रितेश दादाने अमाऊंट वाढवली आहे. तर इथं सगळ्यांनीच ती अमाऊंट रिजेक्ट केली. त्यामुळे शेवटी वोटिंगच्या नुसार नाव आपल्याला जाहीर दिसलेलं जाईल. त्यानुसार मित्रांनो, दीपाली ताई एक्झिट झालेली आहे हे आपल्याला दिसून आलं, जे की वोटिंग नुसार आहे. आता दुसरा जे भाग झाला, आपल्याला वाटलं होतं की अनुश्री कुठेतरी 2 नंबरला असू शकते, 3 नंबरला असू शकते. आपण जे वोटिंग केली, जे वोटिंग झाली, जे ट्रेंड सांगत होते, जे पोल सांगत होते आणि जे कमेंट मध्ये आपल्याला येत होतं मित्रांनो, सोशल मीडियावरती कमेंट मध्ये फक्त 2 नावं झळकत होते. त्यानुसार जर बघायला गेलं तर अनुश्री पण इथे पुढे होती, टॉप वरती होती. पण तिथं पण बिग बॉसने गेम पालटला आणि शेवटी अनुश्रीला पण एक्झिट केलेलं आहे. ते पण ब्लाइंड गेम मध्ये, वेगळाच काहीतरी. आणि कोणत्या दरवाजाने नेले हे तर आपल्याला दिसलं पण नव्हतं मित्रांनो. राकेश आणि तन्वी यामधून मित्रांनो डायरेक्टली त्यांच्या फॅमिली मेंबरला आतमध्ये बोलून त्यांना जे कार्ड आहे त्यामध्ये सेफ आणि एलिमिनेट असे नाव होते. यामध्ये पहिलं नाव जे ओपन आलं पुढे बघायला गेलं तर ती आहे तन्वी कोलते, जी की सेफ झालेली आहे. आता राहिले दोघं. रितेश दादांनी सांगितलं होतं मी काउंटिंग करेल तेव्हा दोघांनी उघडायचंय, पण तिथं डायरेक्टली उघडलं गेलेलं आहे. राकेशने उघडल्यावरती त्याला धक्काच बसला की मी सेफ कसा चढू. विचार करायची गोष्ट आहे, ज्या माणसाला माहितीच नव्हतं की मी विशालच्या टक्करमध्ये मी सेफ होऊ शकेल, त्याला 100% वाटलं की मीच एक्झिट होणार आहे. पण तो त्याने सेफ नाव बघून त्याला धक्काच बसला मित्रांनो. हा ऑब्विसली धक्का बसण्यासारखीच गोष्ट आहे, कारण की त्याला माहितीच नव्हती की मी सेफ होणार आहे. त्याला वाटलं की मीच जाणार आणि विशाल सेफ होणार, हे 100% त्याला माहिती होतं. पण इथे बिग बॉसने गेम शेवटी खेळलाच, कारण की तो लाडाचा राकेश बिग बॉसचा होता आणि आहे मित्रांनो, हे बिग बॉसने सिद्ध करून दाखवलंय. आता यामध्ये मित्रांनो डायरेक्टली पण जे विशालचं एलिमिनेट झालं यामध्ये विशाल पूर्णपणे खुश होता, त्याला काहीच हरकत नव्हती. पण कुठेतरी नाराजगी आपल्याला दिसलेली आहे. आणि एक मला बोलायचंय महत्वाचं, राकेशने कोणता असा गेम खेळला होता, 1-2 टास्क जर सोडले बाकी टास्क सगळे तर त्यांनी रिजेक्टच केलेले आहेत, टास्क बादच केले. कोणी भांडत असेल तर त्याला एंडिंगला समजावून द्यायचं, बीच मध्ये नाही पडत होता, कुठे घरामध्ये काही नव्हतं. तो फक्त शांतपणे बिग बॉसच्या घरामध्ये राहत होता, बाकी काहीच नाही. त्याचा गेम आणण्याचं कारण फक्त राखी सावंतने त्याचा गेम वर आणलेला होता. ह्याच जोरावरती तो इथपर्यंत आला होता. पण टॉप मध्ये त्याला वोटिंग एवढी भेटली कशी, हे तर खरंच तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्राला पटलं नाहीये की राकेश बापट सेफ कसा झाला. सगळ्यांना हाच प्रश्न पडतोय मित्रांनो, कारण की राकेशचा गेम बघायला गेलं तर तो 2 नंबर मध्ये रनरअप मध्ये राहूच शकत नव्हता. पण तरी पण इथे बिग बॉसनं अनफेअर केले की वोटिंग मुळे झाले हे कदाचित सांगता नाही येणार. पण जसं आपल्या डोळ्याला दिसतंय त्या प्रकारे जर बघायला गेलं तर इथे पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे मित्रांनो. आता वळूया विनरकडे. आता विनर जर बोललं मित्रांनो, तन्वी कोलते ह्या बिग बॉस सीझन मध्ये गेम खेळली, टास्क खेळली, सगळं चांगल्या प्रकारे खेळली, माइंडसेट चांगला होता, सगळं चांगलं होतं. पण जी रिअल पर्सनॅलिटी दाखवायची होती मित्रांनो, तन्वी कोलतेची रिअल पर्सनॅलिटी दिसलीच नाही. यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, ते कमेंट मध्ये नक्की सांगा पाहिजे की नाही. पण मित्रांनो खरंच इथे विशाल आणि तन्वी या दोघांमध्ये विनरची ट्रॉफी मध्ये लढाई जर झाली असती मित्रांनो तर आपल्याला बरं वाटलं असतं. पण नाही, बिग बॉसला इथे सिद्ध करून दाखवायचं की काटा टीम सेफ मध्ये जाणार आणि टोळी टीमला डायरेक्टली बाद करायची. इथं पूर्णपणे असं ठरलेलं. शेवटी 100व्या दिवशीच का होईना टोळी टीमच्या लास्टच्या सदस्याला बाद केलेलं आहे. आणि स्वतः बिग बॉसनं टायटल दिलं की मास्टर माइंड जर बिग बॉसच्या घरामध्ये आहे जर बोललं ते आहे विशाल. तर विचार करायची गोष्ट आहे,
मास्टर माइंडला एवढे वोट कमी कसे भेटतील जे की राकेशने त्याला टेक ऑफ केलं आहे. हे पूर्णपणे मित्रांनो अनफेअर विनर आहे, अनफेअर एक्झिट आहे. पूर्ण हा स्क्रिप्टेड पण शो वाटत होता मला. त्यांचे जे एमडी आहेत ते जेव्हा ते वाचत होते म्हणजे जे बोलत होते त्यांच्या चष्म्यावरती जी ग्रीन लाईन येत होती मित्रांनो, मी थोडीशी क्लिप टाकतो, ती ग्रीन लाईन येत होती ती पूर्णपणे टेक्स्ट होते. तुम्ही त्यांच्याकडे व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, नोटीस केलं असाल, पूर्णपणे ते मित्रांनो जसं काही एखादा निबंध वाचत आहेत असं ते पूर्ण वाचत होते मित्रांनो. यावरती आपल्याला कळून येते की हा शो किती स्क्रिप्टेड आहे आणि किती अनफेअर आहे हे पूर्णपणे समजलं आहे. पण तन्वी कोलते विनर झाल्यामुळे तिचे खरंच मनापासून अभिनंदन आहे. पण हे विनर खरा हे नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगाल, हे मला माहिती आहे. पण तुम्हाला खरंच तन्वी विनर वाटत होती का आणि राकेश रनर अप वाटत होता का हे पण कमेंटमध्ये सांगा मित्र. पण मला तर ह्या विनर पटलेलं नाहीये कारण अनफेअर तर झालेच आहे. आपण पहिल्यापासून बोलत होतो हा सीझन 6 आहे, इथं विनर फिक्स आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? डेली अपडेटसाठी सबस्क्राईब